नमस्कार, माझं नाव तुषार कावळे. मला तुम्ही आर के तुषार या नावाने पण ओळखतात. जन्मरूनची स्क्रिप्ट जेव्हा माझ्याजवळ आली, मी जेव्हा ती पूर्ण स्क्रिप्ट वाचली, मी मला 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 आणि जेव्हा मला कळलं की ही सत्य घटनेवर आधारित आहे, तर मला विश्वास झाला नाही. मला म्हणजे असं वाटलं, अक्षरशः शहारे आले अंगावर की असं कोणी कसं करू शकतं आणि कसं हे आई बाबांनी कसं हे सगळं भोगलं असेल. आणि हे खऱ्या घटनेवर आधारित स्टोरी आहे. तर मला मी वाचल्यावर मला असं वाटलं की मी 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 आई वडिलांना कधीच हर्ट करू नये. काहीही झालं तरी त्यांना समजून घ्या. हा, असंही होऊ शकतं की त्यांच्याकडनं चुका होऊ शकतात एक दोन, पण ते त्यांची लर्निंग वेगळी, आपली लर्निंग वेगळी, आणि आपली लर्निंग त्यांच्यापेक्षा 100 पटीने जास्त चालू असते. कारण आपण लहानाचे मोठे होत असतो. मुलं ते आपल्याला आधी लहानाचं टीनेज पर्यंत मोठं करतात, आपल्याला शिकवतात त्या चांगल्या शाळेत, आणि मग चांगल्या शाळेत शिकल्यावर टीनेजवरनं रिस्पॉन्सिबल सिटीजन पर्यंत एक वेगळी जर्नी असते, जी या फिल्म मध्ये दाखवलेली आहे. तर टीनेज पासून रिस्पॉन्सिबल सिटीजन पर्यंत जी जर्नी आहे, ती मुलांनी आई बाबांना त्या जर्नीमध्ये खूप सिरियसली घ्यायला हवं असं मला वाटतं. कारण कुठलेच असे आई बाबा नसतील या जगात जे आपल्या मुलाचं वाईट की बघत असतील, बघायला पाहत असतील. सगळ्यांना आपल्या मुलाचं चांगलंच हवं असतं. तर या फिल्मने मला ती म्हणजे ते खूप लेअरिंग्सनी मला याची जाणीव दिली की ही फिल्म किती इम्पॉर्टंट आहे. आणि या फिल्मचं जी भावना या फिल्ममध्ये कांचन मॅमनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि आम्ही सगळ्यांनी ऍक्टिंग करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, ती भावना किती इम्पॉर्टंट आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची. सगळ्यात पहिले तर कांचन मॅम ला खूप धन्यवाद करतो मी, कांचन अधिकारी मॅडमला. त्यांनी मला ही संधी दिली, माझ्यावर विश्वास ठेवला की मी हे पात्र करू शकतो. आणि जेव्हा पण आम्ही सीन करायचो, कधी कधी आता मॅडमनी हा सिनेमा लिहायसाठी 2.5 वर्ष त्यांनी फक्त स्क्रिप्ट लिहिण्यात याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले टाइम. पण आम्ही कधी कधी हा सीन आमच्यासाठी ती स्क्रिप्ट नवीन आहे. आम्ही तो सीन वाचायचो, मी, मनोज सर, सुकन्याताई. सीन वाचल्यावर आम्ही याला असं करायचं का, मनोज सरांचं बोलणं, आम्ही याला असं करायचं का, सुकन्याताई पण काहीतरी ऍडिशन घ्यायचे. पण त्यांनी कधीच रोकटोक केली नाही. त्यांनी आम्हाला तेवढा फ्रीडम दिला, आणि तो त्यांचा ग्रेटनेस आहे की एवढे मेहनतीने स्क्रिप्ट लिहूनही त्यांनी आमच्या इम्प्रोव्हायझेशन, म्हणजे माझ्या नाही पण मॅडम आणि सरांचे इम्प्रोव्हायझेशन, त्याच्यात माझे पण चेंजेस असायचेच, त्याच्यावर विश्वास ठेवला. तर आय एम रिअली थँकफुल टू हर. तर डायटिंग यासाठी करत होतो कारण मला 19 वर्षाचा पासनं तर 29 वर्षाचं ती जर्नी, म्हणजे 10 वर्षाची जर्नी त्या फिल्म मध्ये दाखवली आहे. 18 की 28 की 19 ते 29 अशी जर्नी दाखवलेली आहे. म्हणून मला 19 वर्षाचा जेव्हा मी प्ले करत होतो, मला थोडंसं वजन कमी करायचं होतं, मला आता बारीक दिसायचं होतं. तेव्हा मी डायटिंग करत होतो. तसा मी पूर्ण वेळ डाएट करत नाही, मी सगळं खातो, पण फक्त ती वेळ असते खाण्याची किंवा त्याचे पथ्य असतात ते पाळायला लागतात मला. तर हा, सुकन्याताई काही ना काही घेऊन यायच्या. तिकडचे बरेच क्विझिन्स असायचे, पानगे, आंबे, लोणचं, भाकरी, पिठलं, हे सगळं माझ्यासमोर खायचे. मग मला सुकन्याताई बोलायचे की इकडचं आहे तर तुला काही होणार नाही, आपण इथेच आहो, शूटिंग करतोय, इकडच्या वातावरणाला काही सूट करतो, तुझं वजन वाढणार नाही. कुठला तरी भात होता, तो मला आठवत नाहीये, त्याचं त्या पदार्थाचं नाव आठवत नाहीये, पण ते सगळं मला त्यांनी खाऊ घातलं जबरदस्ती. कारण आणि मग खूप एन्जॉय करून खाल्ला. एक सीन होता ज्यामध्ये मी खातोय, मी US वरनं आलोय आणि मी खूप आवडीने आईच्या हातचे पानगे खातो, आणि पानगे मी त्या दिवशी पहिल्यांदा टेस्ट केलेले सीन मध्ये, टेक मध्ये, आणि मला एवढे आवडले की मग तो परत रिटेक व्हायचा. आणि मी ते खाण्यातच हे व्हायचो, पुढं असं मेस्मराईज व्हायचो की मला माझ्या डायलॉग्स काय, मला काय बोलायचंय असं व्हायचं. खूप पानगे खाल्ल्याने मजा आली, आम्ही खूप मजा केली. आव्हान हेच करेन की हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघा गाईज, प्लीज प्रेक्षकांनो, हा सिनेमागृहात जाऊन बघा. कारण याचं कारण हे, या सिनेमामध्ये एक फिलिंग आहे, एक अशी फिलिंग आहे जी सगळ्यांच्या घरात असूनही नाहीये. तर तुम्हाला आहे, कोणाकोणा घरात आहे, कोणाकोणा घरात नाही आहे, कोणाकोणाच्या घरात काही आहे तर ते नाहीये. तर ते असं बऱ्याच गोष्टी सगळ्या, मला असं वाटतं की 360 डिग्रीने जर आई वडिलांनी मुलाचं रिलेशन जर तुम्हाला बघायचं असेल आणि ते आत्मसात करायचं असेल आणि ते जगायचं असेल, तर सिनेमागृहात जाऊनच हा सिनेमा बघा. कारण सिनेमागृहात
तुम्ही एवढ्या मोठ्या पडद्यावर आम्हाला बघाल, आम्ही तुमचे हो आणि तुम्ही आमचे व्हाल, तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकाल. कारण आम्ही काय स्टोरी टेलर्स आहोत. स्टोरी टेलर, स्टोरी जे आपण बघतो त्याच्यामध्ये पात्र असतात, हिरो हिरोईन फक्त नसतात, पात्र असतात. पात्र, आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये कॉन्टेंट इज द किंग. मराठी पिक्चर म्हणून थिएटरमध्ये जास्त लोक बघत नाही, जायला पाहत नाही, मग ओटीटीचा वेट करतात. पण ओटीटी मध्ये ती मजा नाही आहे जी सिनेमागृहात आहे. आपण तिथनं उठत नाही, फक्त इंटरव्हल मध्ये उठतो. म्हणून घरी आपण बघत असताना काय पिक्चर एका ठिकाणी चालू आहे, आपण काहीतरी खातोय पितोय, किचन मध्ये जातोय, पाणी घेतोय किंवा काही करतोय, काय करतोय, फोन मध्ये बघतोय. तर ते डिस्ट्रॅक्शन तुम्हाला मिळत नाही जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये असता. म्हणून हा सिनेमा याच्याकडनं घेण्यासारखं बरंच काही आहे, बरंच काही म्हणजे खूप काही आहे. आणि छोटे 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 इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये जे तुम्हाला फक्त तिथेच पाहायला मिळेल. मी सुकन्याताई आणि मनोज सर यांचा मुलगा दिलीप म्हणून प्ले करतोय. तर आता ते सांगितलं तर मजा जाणार त्याची. पण हा, जसं मी तुम्हाला सांगितलं की एक जर्नी आहे 19 ते 29. त्यामध्ये त्यांनी काय स्ट्रगल केलं आणि मला काय स्ट्रगल फेस करावे लागले आणि मला त्यांच्याकडनं काय स्ट्रगल फेस करावं लागले. एका मुलाचे पण जर तुम्ही ती जर जर्नी बघाल त्या टाइम स्पॅनची, तिकडे आधी शिक्षण, मग नंतर पैसे कमवण्याची जबाबदारी, मग लग्न करण्याची जबाबदारी, मग मुलांची जबाबदारी, असं ते इतर टाइम शिफ्ट आहे ते पूर्ण 10 वर्ष. त्यामध्ये पैसे कमवतो आपण, आईबाबांना विसरतो. ते चुकीचं आहे. पुढे जाण्याच्या भानगडीने आईबाबांना विसरतो आणि ते विसरायला कधीच नको. कारण त्यांचा जो आशीर्वाद असतो तो देवापेक्षाही मोठा असतो असं मला वाटतं. त्यांचा आशीर्वाद तुमच्याकडे नसेल, तुम्ही कधीच किती तुम्ही मेहनत करा, किती तुम्ही डेडिकेशननी काम करा, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, असं मला ही फिल्म करताना कळलं, म्हणजे जाणवलं. आणि मला माहिती होतं, माझ्या आईने पण मला बऱ्याचदा सांगितलंय, पण मला ते जाणवलं. आणि ते जाणवणं ते खूप गरजेचं आहे, त्याची जाणीव होणं. तर म्हणून ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा प्लीज. येस.